उत्तरनगर येथील त्रिशरण बुद्ध विहारालगत असलेली मुतारीची अतिशय दुरावस्था झालेली असून या मुतारीमध्ये स्वच्छतेचा प्रश्न आहे। त्याचबरोबर रात्रीच्या वेळी या मुतारीमध्ये सदर परिसरात लागणाऱ्या वाहनांचे ड्रायव्हर्स याच ठिकाणी मद्यपान करून दारूच्या बाटल्या त्यात तसेच बुद्धविहार परिसरात फेकत असतात। त्याचबरोबर याच परिसरामध्ये दारूच्या बाटल्यांसह महिलांचे अंडरगारमेंट अतिशय गलिच्छ अशा परिस्थितीत आढळून आले आहेत। या ठिकाणी असंविधानिक अशा बऱ्याचशा कारवाया या मुतारीच्या आड होत असतात। त्यामुळे अवघ्या 20 मीटर अंतरावर असलेले बुद्धविहाराचे तसेच सप्तशृंगी माता मंदिर याचे पावित्र्य भंग होत आहे। महिला मंदिरात येत असताना याच ठिकाणाहून ये जा करतात। त्यामुळे हे सर्व प्रकार बघून त्यांनाही लज्जा उत्पन्न होते। या संदर्भात नवीन नाशिक महानगरपालिकेला या आधीही निवेदन देऊन अर्ज करून पण महानगरपालिका त्या मुतारीकडे दुर्लक्ष करते आहे। ही मुतारी बुद्धविहार या ठिकाणी असल्याने हेतू पुरस्कार जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। बौद्ध समाज या ठिकाणी पूजाविधी संपन्न करत असताना त्यांना त्रास व्हावा याच उद्देशाने की काय आजही ते दुर्लक्षित केले जात असल्याचा संशय वाटतो। तरी महानगरपालिकेने ती मुतारी 2 दिवसात हलवावी, अन्यथा शनिवार दिनांक 15 डिसेंबर रोजी असंख्य भीमसैनिक व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नवीन नाशिक यांच्या माध्यमातून स्वतः मुतारी हटवण्यात येईल। होणाऱ्या सर्व परिस्थितीला नाशिक महानगरपालिका जबाबदार असेल अशा आशयाचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग नवीन नाशिक महानगरपालिका यांना निवेदनासह 2 दिवसाचे अल्टिमेटम देण्यात आले आहे। यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष गौरव केदारे, अमोल खंदारे, गणेश सोनोने, आकाश भामरे, सूरज पगारे, सद्दाम शेख, ज्ञानेश्वर केदार, श्याम मिश्रा, मोसिम मणियार, अभय धोंदे, आकाश भामरे, गणेश दराडे, बाळा चकोरसह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। माझं नाव गणेश कचरू सोनोने। जे आता आम्ही 9 तारखेला जे काय आम्ही बोललो मागं न्यूजवर समोर, त्या गोष्टीला म्हणजे बुद्धविहारजवळ 10 ते 20 मीटरच्या अंतरावर जी काही मुतारी आहे ती खूप घाणेरडं तिथं लोक चालताय करताय उद्योग, जे लवकरात नगरपालिकेने लवकर तेवढे त्यांनी जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्यात लवकर ती मुतारी तोडून टाकावे हे आमचं त्यांना आव्हान आहे। आमच्या मोरवाडी ग्रामस्थाच्या वतीने बी आणि जे आमचे भीमसैनिक आहे त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहणार आहे आम्ही। आमचं मोरवाडी गाव पूर्ण तयारीशी आहे। ते त्यांनी नगरपालिकेने जी काय ॲक्शन घ्यायची ती 2 दिवसात घ्यावे, नाहीतर आम्ही ती ॲक्शन येत्या शनिवारी ती तुम्हाला आमची ॲक्शन दाखवूनच देऊ, ती मीडियासमोर येऊन न जाईल। माझं नाव गौरव प्रकाश केदार, उपजिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नाशिक शहर। शनिवार दिनांक 9 डिसेंबर रोजी आम्ही महानगरपालिकेला आव्हान केलं होतं, जी उत्तमनगर येथील बुद्धविहाराची इथे बाहेर जी मुतारी आहे ती हटवण्याबद्दल। आम्ही आव्हान देऊन सुद्धा त्यांनी ते मुतारी साफसफाई केली नाही किंवा ती हटवली नाही। तर आम्ही आज महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत ठाकूर साहेब त्यांच्याकडे रितसर आम्ही निवेदन दिलेलं आहे। ती मुतारी 2 दिवसात येत्या 2 दिवसात 15 डिसेंबर वार शनिवार त्यापर्यंत ती मुतारी हटवण्यात यावी, अन्यथा ती मुतारी आम्ही स्वतः भीमसैनिक, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व जे सप्तशृंगी देवीचं मंदिर आहे त्याचे पदाधिकारी सर्व आम्ही ती कायदा हातात घेऊन आम्ही ती मुतारी तोडणार आहोत। आणि ती मुतारी तोडण्याचं कारण असं आहे की त्या मुतारीची कधी साफसफाई होत नाही। त्या मुतारीत ज्या संध्याकाळच्या तिथं ज्या ट्रक पार्किंग होतात त्या ट्रकच्या जे ड्रायव्हर आहेत ते तिथे दारू पिऊन त्या दारूच्या बाटल्या त्या मुतारीत टाकतात। तिथं अवैध प्रकार रात्रीच्या वेळेस घडतात। आपण जर बघितलं तर तिथं अंडरगारमेंट्स तिथं रात्रीचे पडलेले असतात। असंख्यच्या म्हणजे एखाद्या बघून ते एखाद्या विकृतपणाचे जे लक्षणं असतात ते सर्व तिथं तुम्ही पडलेले असतात। तर ती मुतारी महानगरपालिकेला आमची विनंती आहे की ती शनिवार दिनांक 15 डिसेंबर पर्यंत तोडावी, नाहीतर आम्ही कायदा हातात घेऊन ती मुतारी आम्ही तोडू। जय भीम, जय शिवराय, भारत माता की जय। स्टार न्यूज साठी प्रतिनिधी भास्कर साळवे, नाशिक।